वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजव मारुतुल्यं जितेन्द्र बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचना भस्मांगराय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मकराय नमः शिवाय वसुदेवसुतं देव कंसचारो मर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवा महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः शरदिन्दो समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठलिये सरस्वती नमस्तुते आथा नमन बाघेश्वरी जी ब्रह्मयाची निजकुमारी तिच्या चरणारज वारंवार मस्तक चरणी आफळितसे आथाभिनव वाघविलासनी जय चतुर्थार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय शिवशंकर भगवान की जय श्री सद्गुरु संत भगवान बाबा की जय माता पिता की जय 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 श्री राधेश्याम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 श्री संत सद्गुरु भगवान बाबा की जय श्री वेदव्यास श्री शुकानुवादे संवादे
परीक्षिताथिन मोक्षे गत्वानांकता प्रसंगस्थिता। प्रस्तुत प्रसंग भगवान श्री गोपाळ कृष्णाचा प्राण असणारा हा ग्रंथ अष्टादश पुराण, याला श्रीमद भागवत महापुराण म्हणतात. अशा पुराणातील गोड अशी कथा मी जमेन अशी सांगण्याचा प्रयत्न करेल. बोलता बोलता जर काही चूक भूल झाली तर क्षमा करा, कारण जो जास्त बोलतो त्याच्याकडून काहीतरी चूक होतच असते. माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या नावाने जयघोष करणारी वारकरी असतील, कोणी गायनाची, कोणी पकवाजाची, कोणी कीर्तनाची, कोणी अभंगाची आहुती टाकतात, नामाचा गजर करतात. या सर्वाच्या चरणी प्रणिपात करतो. अष्टादश पुराण श्रीमद भागवत ग्रंथ पुराण ही भगवान श्री कृष्णाचं अंतकरण आहे. अंतकरण असणारे श्री भगवान भागवत महापुराण या आधी व्यासाने 17 पुराणाची निर्मिती केली आणि निर्मिती करताना शेवटचा टप्पा मूर्ती तो रोजांसु देवो जहानम गरुडो सितम पुराण भवनम. प्रत्येक जीवाच्या शेवटला हे गरुड पुराण शेवटचा टप्पा व्यासाने तयार केला. म्हणजे गरुड पुराण म्हणजे गरुड पुराण हे 17 पुराणात लिहिले. मग त्यात विष्णू पुराण असेल, रामायण असेल, महाभारत पुराण असेल, भविष्यत्र पुराण असेल, अशा या 17 पुराणाची निर्मिती व्यासाने केली. प्रत्येक पुराणाच्या श्लोकाची रचना कोटीने, लाखाने, हजाराने. रामायण पुराण केलं त्याचे 100 कोटी श्लोक व्यासाने लिहिले. 1.25 लाख श्लोक महाभारताचे निर्माण केले. श्री वेद व्यास भगवान 1.25 लक्ष भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मी जयाने. समूळ सांगा मजला पूर्वज कथन. जय देव जय देव जय श्री पांडवा. धर्म भीम अर्जुन लकुन सहदेवा. सव्वा लक्ष श्लोक महाभारताचे. नाही समाधान वाटलं त्या श्लोकानं. रंगी असोत्तम भारते व्यासानिधिकृत कालांत तुस. ज्या पुराणात अशुद्ध म्हणजे पूर्ण रक्ताचा पाऊस, ते पुराण म्हणजे महाभारत. या महाभारत पुराणामध्ये सर्वात ते शेवट सर्व रक्तच सांडलं. या महाभारताच्या ज्या वेळेला शेवट झाला आणि ते सिंहासन भेटलं, ते सुद्धा पूर्ण रक्ताने माखलेलंच होतं. इंद्रप्रस्थ असो, हस्तिनापुर असो,
1.25 लाख श्लोक निर्माण केले. त्या श्लोकाचे लेखक माझे विघ्नहार, माझे गणपती बाप्पा, गिरजा मातेचे पुत्र भगवान शिवशंकराचे चिरंजीव, माझ्या गिरजा मातेचा पुत्र. ते पण लिहित असताना सुद्धा त्यांचे नेत्र पाणवायचे, द्रवायचे. नाना प्रकारच्या हिऱ्याचा नाश झाला तो याच 1.25 लाख श्लोकात रेकॉर्डला गेला. ते वाचत असताना, लिहित असताना गणपती बाप्पाचे हृदय भरून यायचे. व्यासाने ते ग्रंथ तयार केला आणि अति वाईट प्रसंग याच पुराणात व्यासाने लिहिले. अरे कोण अभिमन्यू, जो 22 वर्षे 28 दिवसाचा, त्याच वय रक्ताच्या थारोळ्यात पडला, शेवटचा श्वास घेतोय, ज्याचा मामा स्वतः भगवान श्रीकृष्ण, जगाचा बाप, जगत गुरु, ब्रह्मांड नायक आहेत, विश्वव्यापक आहे, असताना सुद्धा त्याला वाचविता आलं नाही. तुम्ही आम्ही कोण, कोणत्या झाडाचे पाले? पूर्ण विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो भगवान श्रीकृष्ण, तो भगवान, त्यांच्या हातात जन्म आणि मृत्यू असणारे गोपाल कृष्ण, ज्याच्या ताब्यात ती सत्ता आहे, भगवान विष्णूचा अवतार. तुम्हाला मुद्दाम होऊन सांगतो, राजकारणात 1 नंबरचा डॉन असणारे भगवान श्रीकृष्ण, तो अभिमन्यूचा मामा आहे. 1 नंबरचा डॉन श्रीकृष्ण. 2 नंबरचे डॉन विदुर काका, 3 नंबरचे डॉन चाणक्य, कनक, आणि 5वा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा जन्माला येणे बाकी आहे. मी म्हणतो आपण आहेत तोपर्यंत शक्य नाही. ते आपल्या कैक पिढ्या जाणार. राजा श्रुयामंडितानम, आपल्याला कधी कवा कोठे नेऊन जाळायचं ते त्याच्या हातात आहे. हे सगळं त्या सत्ते